विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या विषयात आम्ही शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून ओव्हरहेड पोझिशन 4G मध्ये 10 मिलीमीटर जाड MS प्लेटवर सिंगल V बट जॉइंट बद्दल शिकूयात। उद्देश या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 10 mm जाडी आकारानुसार प्लेट तयार करण्यास, रूट गॅप सह बेवेल प्लेट आणि वेल्ड जॉइंट टॅग करण्यास, ओव्हरहेड वेल्डिंग पोझिशनर मध्ये टॅग वेल्डेड प्लेट्स क्लॅम्प करण्यास, रूट रन दुसरा आणि तिसरा रन डिपॉझिट करण्यास, स्टील वायर ब्रशने वेल्डमेंट स्वच्छ करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डमेंटची तपासणी करण्यास, शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग वापरून ओव्हरहेड पोझिशन 4G मध्ये MS प्लेट 10 mm वर सिंगल V बट जॉइंट साठी आवश्यक टूल्स पाहूया। स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाइल, बेंच वाइज, ट्राय स्क्वेअर, टॉन्ग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन आणि त्यांचे सेटअप ॲक्सेसरीज, सी क्लॅम्प। शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून ओव्हरहेड स्थितीत 10 mm जाड MS प्लेटवर सिंगल V बट जॉइंट साठी प्री वेल्डिंग तयारी शोधूया। संरक्षणात्मक कपडे घाला। ग्राइंडिंग आणि फायलिंग करताना साधा गॉगल वापरा। 200 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 10 mm जाडीची MS प्लेट घ्या। माइल स्टील प्लेट योग्य स्पेसिफिकेशन आणि क्वालिटीची असल्याची खात्री करा। पृष्ठभागावरील कोणत्याही दोष, काठावरील अनियमितता यासाठी प्लेटची तपासणी करा। माइल स्टील पाईप स्वच्छ आणि गंज, घाण, ग्रीस किंवा वेल्डच्या क्वालिटीवर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही दूषित पदार्थांपासून मुक्त असल्याची खात्री करा। MS प्लेटवर खडूसारखे मार्किंग मीडियम लावा। मार्किंग मीडिया सुकण्यासाठी काही मिनिटे वाट पहा। रूलर आणि स्क्रायबर वापरून प्लेटची लांबी 150 mm म्हणून मार्क करा। रूलर आणि स्क्रायबर वापरून रुंदी 50 mm म्हणून मार्क करा। लांबीच्या मापनाच्या बाजूला प्रिक पंच आणि हॅमर वापरून पंच मार्क करा। रुंदी बाजूच्या मापनासाठी असंच करा। बेंच वाइज वर जॉब बांधा करा। हॅकसॉ ब्लेडची तीक्ष्णता तपासा। MS प्लेट 10 mm जाडीच्या योग्य ब्लेडचा आकार घेतल्याची खात्री करा। गॅस कटर वापरून कटिंग प्रक्रिया सुरू करा। MS प्लेटला गॅस कटिंगसाठी ऑक्सी ॲसिटिलीन कटिंग उपकरणे सेट करा। ऑक्सिजनसाठी कार्यरत प्रेशर ॲडजस्ट करा। ॲसिटिलीनसाठी कार्यरत प्रेशर ॲडजस्ट करा। 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 10 mm जाडी डायमेन्शन साध्य करण्यासाठी गॅस कटिंग वापरून प्लेट्स कट करा। प्रत्येक बेवेल काठावर 2.0 mm रूट फेस ग्राइंड किंवा फाईल करा। जोडण्यासाठी तुकडे पूर्णपणे स्वच्छ करा। 2.5 mm रूट अंतर राखण्यासाठी स्पेसर वापरा। टॅक वेल्डिंगसाठी वेल्डिंग टॉर्चसह SMAW मशीन सेट करा। टॅक वेल्डिंगसाठी 3.15 mm डायाचा MS इलेक्ट्रोड वापरा। टॅक वेल्डिंगसाठी करंट 110 amps वर सेट करा। तीन mm टॅक आकाराने दोन्ही टोकांना प्लेट्स टॅक वेल्ड करा। कोणत्याही दोषांसाठी टॅक वेल्डची तपासणी करा।
शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग वापरून ओव्हरहेड स्थितीत 4G MS प्लेटवर 10 mm जाड असलेल्या सिंगल व्ही बट जॉईंटसाठी वेल्डिंग प्रक्रियेचे परीक्षण करूया. ओव्हरहेड वेल्डिंग पोझिशनर मध्ये टॅक वेल्डेड सिंगल व्ही बट जॉईंट क्लॅम्प करा. योग्य वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE जसे की वेल्डिंग ग्लव्स, लेन्सची योग्य शेड असलेले वेल्डिंग हेल्मेट आणि फ्लेम रेझिस्टंट कपडे घाला. कोणतेही नुकसान किंवा खुल्या वायरसाठी वेल्डिंग केबल्सची तपासणी करा. वेल्डिंग मशीन योग्यरित्या ग्राउंड असल्याची खात्री करा. कोणत्याही दोषांसाठी वेल्डिंग टॉर्च तपासा. टॉर्चमध्ये इलेक्ट्रोड योग्यरित्या स्थित असल्याची खात्री करा. रूट रन वेल्डिंगसाठी 3.15 mm डायाचा MS इलेक्ट्रोड निवडा. रूट रन साठी करंट 110 amps वर सेट करा. इलेक्ट्रोडला प्लेटच्या पृष्ठभागाच्या शक्य तितक्या जवळ ठेवा आणि वेल्डच्या दिशेने थोड्याशा कोनात ठेवा. इलेक्ट्रोडला अंतरावर चांगले ठेवा आणि रूटच्या बाजूला एक लहान मजबुतीकरण प्राप्त करण्यासाठी कीहोल नियंत्रित करा. रूट रन एक लहान आर्क आणि एक समान वेल्डिंग गतीने रूटमध्ये सातत्यपूर्ण प्रवेश मिळवण्यासाठी डिपॉझिट करा. स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. दुसऱ्या रनसाठी 3.15 mm डायाचा MS इलेक्ट्रोड वापरा. दुसऱ्या रनसाठी करंट 110 amps वर सेट करा. रूट रनसाठी समान इलेक्ट्रोड अँगल ठेवा. वीविंग गतीने दुसरे कव्हरिंग रन डिपॉझिट करा. स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. तिसऱ्या रनसाठी 3.15 mm डायाचा MS इलेक्ट्रोड वापरा. तिसऱ्या रनसाठी करंट 110 amps वर सेट करा. दुसऱ्या रन प्रमाणेच तिसरा कव्हरिंग रन डिपॉझिट करा. स्टील वायर ब्रशने वेल्डमेंट स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून ओव्हरहेड पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेटवर सिंगल व्ही बट जॉईंटसाठी लागू करण्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया. मल्टीलेयर दृष्टिकोनासह एक लहान आर्क लांबी राखा. इलेक्ट्रोडचा योग्य अँगल आणि ट्रॅव्हलिंग स्पीड वापरून ओव्हर डिपॉझिशन आणि साइड अंडरकट टाळा. गरम वर्कपीस सुरक्षितपणे ठेवण्यासाठी टॉंग्स वापरा. प्लेटच्या वरच्या काठाला वितळण्यापासून रोखा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी चिपिंग गॉगल घाला. आता तपासणी प्रक्रियेदरम्यान दिसून येणारे दोष ओळखूया. अंडरकट, क्रॅक्स, improper bead profile, poor fusion,
एक्सेस रिइन्फोर्समेंट, spatters. या विषयात तुम्ही शिकलात 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 10 मिलीमीटर जाडीच्या आकारात प्लेट तयार करणे, मूळ अंतरासह प्लेटला बेवल करा आणि वेल्ड जोड्यांमध्ये सामील व्हा. ओव्हरहेड वेल्डिंग पोझिशनरला टॅक वेल्डेड प्लेट्स बांधा. रूट रन, दुसरी रन आणि तिसरी रन गोळा करा. स्टील वायर ब्रशने वेल्डमेंट्स स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डमेंटची तपासणी करा.